हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते, पण प्रॉमिस ह्याच्यापुढे नेहमी रेग्युलर व्हिडिओ येतील. तर हा व्हिडिओ आहे, मी ट्रिप केली होती मध्ये इगतपुरीला गेले होते पावसामध्ये, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि हे जे छोटेसे शॉर्ट्स आहेत, तर मी बाहुली डॅम केला होता कवर आणि तिकडे खूप छान निसर्गरम्य असे ठिकाण होते, तिथे मी गेले होते. आणि धबधब्याच्या इथे मी खरंच खूप दमली. सो आता पुढचे आम्ही धबधबे नाही बघणार आहे, पण डिरेक्टली आमच्या पुढच्या ठिकाणी जाणे तिकडे आम्हाला जायचं होतं. ते बाहेरचं दृश्य बघू शकता, इट्स अमेझिंग. आणि मला अशा ट्रिप्स खूप आवडतात निसर्गात. तेच आम्ही आता इथे आलो आणि ह्याच्या बाजूला आता मी इथे एक्सप्लोअर केलं होतं थोडंफार इगतपुरी, बऱ्यापैकी ठीक आहे आणि वातावरण पण खूप छान होतं. आता इथून मी चालले आहे नाशिकला मला काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या. नाशिकला मी भरपूरदा गेले, म्हणजे ट्रेनिंग असायची तर मी खूपदा नाशिकला जायची, पण वेळेमध्ये ना असं फिरणं व्हायचं नाही. सो मी आज ठरवलं आपण नाशिक थोडंफार फिरूया. घातला आहे आणि मला घालायचं काय वेगळं होतं, पण क्विकली मी हेच घातलं आहे. सो आता आम्ही निघतो आहे आणि आम्ही पोचू आता सुलावाईन्सला. तिकडे भेटूया. हा सुलावाईनचा रोड होता. ॲक्च्युली जायची इच्छा मला खूप होती सुलावाईन्सला, पण एवढा पाऊस होता ना, तर मला कळलं की आतमध्ये काही शेड्स वगैरे पण नाही आहे. सो मी डिसाईड केलं की आपण सुलावाईन न जाता आजूबाजूच्या गोष्टी जरा एक्सप्लोअर करूया, बिकॉज आजकडे हा शेवटचा दिवस आहे. सो ही एंट्री आहे सुलावाईन्सची. आतमध्ये प्रचंड छान आहे, सुंदर वातावरण होतं, गर्दी खूप होती आणि बाहेरची लोकं होती, ते सांगत होती की पावसामध्ये तरी तुम्ही नाही गेलं पाहिजे. सो मी क्विकली तिकडे प्लॅन चेंज केला. बट हां, तुम्ही नक्कीच जा, एकदा एक्सप्लोअर तुम्ही नक्कीच करू शकता सुलावाईन्स. जसं मी सांगितलं की सुलावाईन्सचा प्लॅन मी कॅन्सल केला, तर मला ठरवलं की मी सोमेश्वर धबधबा बघेन, कारण मी ऐकलं होतं सोमेश्वर धबधबाबद्दल. इव्हन मला सोमेश्वर मंदिरात खूप दिवसापासून जायचं होतं. मी 3-4 वेळेस ऑलरेडी येऊन गेले होते नाशिकमध्ये, पण मला जायची खूप इच्छा होती. सो लकीली मला जाता आलं. हा आहे सोमेश्वर धबधबा. खूप गर्दी होती आणि थोडं व्यवस्थित स्वच्छता नव्हती ठेवली, पण मंदिर अप्रतिम आहे आणि वेगळीच एनर्जी आहे तिकडे. माय गॉड. हे आम्ही संध्याकाळी दमून झोपलो आणि सकाळी उठल्या उठल्या आम्हाला पुन्हा निघायचं होतं. सो घाबरू नका, माझा चेहरा बघून मी खूप घाईघाईत रेडी होत होते. मी सगळं आवरून घेतलं, रूम वगैरे, आणि रूम खूप छान होती, खूप मस्त झोप आली रात्री. आणि आता आम्ही फ्रेश होणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत. 11 वाजता आमचं चेकिंग आहे. सो गाईज, आम्ही आता निघतो आहे रूमला, टाटा बाय बाय करतो आहे. आणि गाईज, मला रूममधून निघताना मी बाय करायची सवय आहे रूमला. मला माहिती आहे तुम्ही पण करता की नाही, पण खूप मस्त वाटतं, नक्की ट्राय करा. आता चालली आहे मी ब्रेकफास्ट करायला. तर आठवलं इथे हल्दीराममध्ये खूप छान ब्रेकफास्ट मिळतो. मी काय खाल्लं मला बिलकुल आठवत नाही आहे, पण एवढं आठवतं की खूप टेस्टी होतं आणि खूप असं पोट भरलं माझं मस्तपैकी. आणि आता टुवर्ड्स मी चाललेली आहे मुंबईकडे. खूप साऱ्या आठवणी, मला माहिती आहे खूप साऱ्या गोष्टी मी रेकॉर्ड नाही करू शकले कारण खूप पाऊस होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गाईज. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.